आपल्यापैकी बऱ्याच जणांना विचारलं की आपलं संविधान कोणी लिहिलंय, तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगतो. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते आहेत आणि संविधान स्वतःच्या हाताने लिहिलंय प्रेम बिहारी यांनी. 6 महिने या माणसाने संविधान लिहिलंय. त्यानंतर संविधानाचा ग्रंथ तयार झाल्यानंतर ते ग्रंथासाठी वापरलेली पानं ही सुद्धा बाहेरच्या देशातून मागवली. त्याच्यावर असलेलं जे मुखपृष्ठावरचं डिझाईन आहे, ज्याला सोन्याची जर वापरली, त्याला ज्या पद्धतीनं ते मटेरियल वापरण्यात आलं ते उत्कृष्ट दर्जाचं वापरलं. आणि भारतीय संविधानाचा ग्रंथ हा अजरामर आहे. हा प्रचंड मोठा लिहिला गेलेला संविधानातला ग्रंथ जगातला मानला जातो. आता या संविधानाला टिकवण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं भारतीय सरकार किंवा भारतातल्या तत्कालीन सरकारांनी प्रयत्न केले. शेवटी यश आलं त्यांना. 1992ला JCI नावाच्या कंपनीनं 3 सीलबंद बॉक्स तयार केली आपल्या संविधानासाठी. आणि 1994 मध्ये कॅलिफोर्निया तो बॉक्स पाठवला. आणि त्याच्यानंतर या बॉक्समध्ये 40 ते 50% मध्ये नायट्रोजन गॅस भरला गेला, ज्याच्यातनं ऑक्सिजन 1% होता. 1% जास्त नव्हता. मात्र याला सिलिंग इतकं जबरदस्त टेक्नॉलॉजी मधनं केलं की याचा या ग्रंथावर कोणताच परिणाम झाला नाही की हे ग्रंथ जुनाट होईल, हा ग्रंथ खराब होईल, हा ग्रंथ ओरिजिनल राहिला पाहिजे, यासाठी हा प्रयत्न केला गेला होता. आणि जी संविधानाची हिंदी कॉपी होती ती वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिलेली होती. या संविधानाच्या ग्रंथाबद्दल काही गोष्टी होत्या ज्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नव्हत्या. त्या संबंधीनं आजचा हा व्हिडिओ होता. आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा.